मी आदरणीय केंद्रीय मंत्री मनोहरलालजी खट्टर साहेब यांची भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण काम करत असलेल्या टोरंटो कंपनीविषयी भेट घेतली आणि टोरंटो कंपनीविषयी ज्या काही लोकांच्या तक्रारी आहेत, कारण साधारणतः 2007 पासून जानेवारी टोरंटो ही भिवंडीत आली, त्यानंतर आता जवळजवळ 18 वर्ष झाली आणि या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिले असेल तर सगळ्यात मोठे मोठे मोर्चे हे टोरंटो कंपनीच्या विरोधात निघाले। MSCBचं बिल आणि टोरंटोचं बिल हे खूप जमीन आसमानचा फरक आहे। बरं, लोकांच्या घरात घुसून त्यांना फाईन केली जाते, मनमानी केली जाते, त्यांच्या विरोधात लोकांची ग्राहकाची तक्रार देखील घेतली जात नाही। एखाद ग्राहकाला चुकून 10,000च्या ऐवजी 50,000 बिल आला असेल तर पहिल्यांदा त्या ग्राहकाला सांगितलं जातो, तू पहिल्यांदा बिल भर, नंतर तुझी तक्रार घेऊ। या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत, या आमच्या भिवंडी शहरातील खास करून सांगण्याचा उद्देश काय, भिवंडी शहरात आपण पाहिलं असेल तर 50%च्या वर लोक हे गरिबीमध्ये मोडतात, ज्यांचं उत्पन्न 10 ते 12,000 रुपये आहे। मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशी श्रीमंत लोक 1 ते 2% असतील, परंतु 10 ते 12,000 ज्या लोकांचा पगार असेल त्या लोकांना 2 ते 3,000 बिल आलं, तर त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं, घराचं संगोपन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। तर हे जे मनमानी कारभार चालू आहे टोरंटोचा, याच्या विरोधात मी काल आदरणीय खट्टर साहेबांना पत्र दिलं, त्यांनी देखील तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसात चौकशी त्याच्यावर होऊन मला पुन्हा बोलवलं जाईल, अशा प्रकारचं आश्वासन आदरणीय खट्टर साहेबांनी दिलेलं आहे। मी आज आपणाला माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण या भागाची वीज वितरण कंपनी आहे टोरंटो, या कंपनीविषयी मी आपल्यासमोर माझं मत मांडतोय। अध्यक्ष महोदया, 2007 सालापासून जेव्हा ही कंपनी भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आली तेव्हापासून तर आतापर्यंत 18 वर्षात साधारणतः 20 ते 25 मोर्चे या कंपनीच्या विरोधात हजारो लोकांचे मोर्चे हे निघालेले आहेत। खास करून भिवंडी कापड व्यवसायामध्ये या देशामध्ये एक नामांकन असं महत्त्व होतं, परंतु आज तो व्यवसाय देखील डब घायला आलेला आहे। हजारो लोकांचा रोजगार हा बुडालेला आहे। अध्यक्ष महोदय, ही वीज वितरण कंपनी मनमानीप्रमाणे लोकांच्या घरात घुसून जी फाईन करायची फाईन करतोय। दुसरी गोष्ट, कोणी ग्राहक तक्रारीला गेला की 2,000चं बिल जर 25,000 आलेलं आहे तर त्याची तक्रार न घेता त्याला पहिल्यांदा बिल भरायला सांगतात आणि बिल भरल्यानंतर तुमची तक्रार बघू, आणि तसं जर केलं नाही तर पोलीस केस केली जातो, अटक केली जातो आणि न्यायालयात देखील, मॅडम मी खूप जबाबदारीने बोलतो खासदार नेत्याने, की न्यायालयात न्यायाधीश देखील पहिल्यांदा बिल भरायला सांगतात आणि नंतर त्याची चौकशी करू अशा प्रकारचा स्पष्ट आदेश देतात आणि जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला जामीन होत नाही। आणि अध्यक्ष महोदय, याविषयी मी खट्टर साहेबांकडे देखील तक्रार केलेली आहे, याची आपण चौकशी करावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतोय। धन्यवाद।